असं म्हणतात की कोणताही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर त्या व्यवसायाचे पहिले 1000 दिवस. एकदा का हा महत्त्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक टप्पा पार पडला, तर व्यवसाय आपल्या पायावर उभा राहण्यास समर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळेच हे पहिले 1000 दिवस म्हणजेच पहिली 3 वर्ष का महत्त्वाची असतात? यातही प्रत्येक वर्ष कसं मोलाचं असतं आणि त्यात नेमकी कोणती टार्गेट्स सेट केली पाहिजेत, याविषयी या एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय करताना पहिले 1000 दिवस का महत्त्वाचे आहेत? कोणत्या गोष्टी करायला हव्यात? कोणत्या गोष्टींवर फोकस करायला हवा? याविषयी माहिती घेऊया आपण या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता. पहिले 1000 दिवस कुठल्याही बिझनेसचे खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे हे मी खूप ऐकलेलं आहे, पण त्यामागचं नेमकं कारण काय, लॉजिक काय, तर हे जाणून घ्यायचं आज तुझ्याकडनं या एपिसोडमध्ये. पहिला प्रश्न विचारतो, व्यवसायात उतरताना पहिले 1000 दिवस का बरं इतके महत्त्वाचे ठरतात? बेसिकली ना, या विषयावर जेव्हा फोकस करतो आपण, तेव्हा आपल्याला थोडंसं आपल्या मानव प्राणी म्हणजे जो व्यक्ती जन्माला येतो त्या बाळाविषयी पहिले 1000 दिवस असं ट्रेनिंग दिलं जातं. तर पहिले 1000 दिवस जे बाळाचे असतात म्हणजे पहिली 3 वर्ष ही बाळाच्या वाढीसाठी फार महत्त्वाची असतात आणि ती पण टप्प्याटप्प्याने होत असते. तसंच व्यवसाय सुद्धा तुमचं एक बाळच आहे. तुम्ही जन्माला घातलेलं, इनकॉर्पोरेट केलेलं बाळ आहे. त्यामुळे पहिली 3 वर्ष फार महत्त्वाची आहेत. बेसिकली या पहिल्या 3 वर्षात पहिलं वर्ष जे तू म्हणतोयस की पहिले 1000 दिवस महत्त्वाचे, त्यामध्ये सुद्धा पहिलं वर्ष का महत्त्वाचं आहे, तर तुम्ही तुमची व्हॅलिडेशन्स करत असतात. म्हणजे तुम्ही जो बिझनेस करताय त्यात एक्झॅक्टली तुम्ही काय करताय, तुम्ही काय प्रॉब्लेमवर फोकस करताय आणि तो कसा सॉल्व्ह करताय, तुमचे टार्गेट कस्टमर कोण आहेत आणि त्यांना तुम्ही अप्रोच कसे होणार आहात. म्हणजे आपण पहिल्या वर्षात ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो की फोकस ऑन राईट कस्टमर, नॉट एव्हरी कस्टमर. म्हणजे मला ज्या इन्क्वायरीज येणार आहेत बिझनेसमध्ये त्याच्या सगळ्यांवर 100% लक्ष नाही द्यायचं आहे, तर त्याच्या स्टेजेस ठरवायच्या आहेत आणि मग ठरवायचं आहे की आता कोणावर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हॉटेलमध्ये रूम बुकिंगसाठी खूप फोन येतात, त्या प्रत्येक फोनचा फॉलोअप नाही केला जात. त्याच्या पुढच्या स्टेजला जे गेलेत की ते विचारतायत दिवस कोणते आहेत, कोणत्या वेळेला अवेलेबल आहे, असं सगळं जे विचारतायत त्यांच्यावर फोकस केलं जातं. त्यामुळे इन्क्वायरीवर फोकस नाही करायचं आहे, आपल्याला कन्व्हर्जनवर फोकस करायचं आहे. त्यामुळे आपला स्कोप आपण लिमिटेड ठेवणार आहे, जे कस्टमर मला पुढे जाऊन व्यवसाय देणार आहेत त्यांच्यापुरता. त्याच्यानंतर पहिल्या वर्षभरात तुमचं रिसोर्सेस काय आहे, म्हणजे तुमच्याकडे कुठली संसाधनं आहेत, त्यांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे. म्हणजे बरेच वेळेला असं होतं की मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकतात आणि त्याच्यात 2 कोटी 3 कोटी इन्व्हेस्टमेंट करतात इनिशियली आणि मग लक्षात येतं की बाकी पॅरामीटर्स चेकच केले नव्हते. त्यामुळे ब्रेक इव्हन पॉइंट्स, व्यवस्थित गोष्टी विचार करून केल्या पाहिजेत. फायनान्स हा एक भाग झाला. वर्किंग कॅपिटल, ज्याच्यावर आपण मागच्या एका एपिसोडमध्ये बोललोच आहोत, त्या वर्किंग कॅपिटलचा पण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याचे जे SOPs आहेत, त्याचे जे मेकॅनिझम्स आहेत ते आधीच तयार केले पाहिजेत. म्हणजे 3Eचा उपयोग केला पाहिजे, म्हणजे एफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस आणि इकॉनॉमी. म्हणजे तुम्ही जे काय करणार आहे त्याच्यात तुमची कार्यक्षमता वाढणार आहे, तुम्ही चांगल्यात जास्तीत जास्त परिणाम करू शकणार आहात का, आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजे आर्थिक व्यवस्थापन, या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आता तू जो प्रश्न विचारला की पहिले 1000 दिवस, त्यातला आता आपण पहिल्या वर्षाबद्दल बरोबर बोलतोय. हो. जसं आपण पुढे जाऊ तसं बाकीच्या 2 उरलेल्या वर्ष म्हणजे दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष याच्यावर तर बोलूच, कारण हा विषय ना फार महत्त्वाचा आहे. जेव्हा फाउंडर तयार असतात एखादी गोष्ट करायला, त्यांच्याकडे आयडिया असते, तेव्हा सगळं गोल्डन असतं. म्हणजे त्यांना सगळं वाटतं की भारी होणार आहे, मस्त होणार आहे, ही आयडिया एकदम युनिक आहे. पण त्या गोष्टीत उतरल्यानंतर ॲक्च्युली काय करणार आहे आणि पहिल्या वर्षी नक्की माझे पैसे किती गुंतवले जाणार आहेत, त्यातनं काय परतावा येणार आहे, पहिल्या वर्षात कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे, हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही एक्झाम्पल देतो तर अगदी लेटेस्ट एक्झाम्पल असं आहे की माझ्याकडे एक जण आलं होतं, ते केक बनवतात त्या.
तर त्यांनी असंच मला विचारलं की मला खूप छान येतं, गेली 4-5 वर्ष मी स्मॉल कम्युनिटी फॅमिलीमध्ये केक देतेय, सगळ्यांना आवडतंय. तर मग आता मी बिझनेस करणार, तर मी 2.5-3 लाखाच्या मशिनरीज आणि असं करत करत त्यांचा सेटअप कॉस्ट अराउंड 15 ते 20 लाख होत होता. तर आम्ही त्यांना असं सांगितलं की सुरुवातीला छोटे ट्रायल्स घ्या, काही गोष्टी आउटसोर्स करा, कमी मशिनरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, रेंटिंग करा. यावरून तुम्ही ट्रायल्स करा, त्याच्यामध्ये तुम्ही फीडबॅक घ्या कस्टमरचा, तुम्ही मार्केटचा अंदाज घ्या. पहिलं वर्षभर हेच करा, मग ठरवूया दुसऱ्या वर्षी आपण काय करायचं. राईट. म्हणजे स्लो बट स्टेडी हा नियम मला वाटतं पहिल्या वर्षाला जास्ती लागू होतो. म्हणजे आधी अंदाज घ्या सगळ्या मार्केटचा आणि तुमची आयडिया जी आहे ती इम्प्लिमेंट होण्यासारखी आहे ना आणि ती कशी होतीये हे बघून मग स्केलेबिलिटीचा आणि एक्सपान्शनचा आणि नवीन मशिनरी घेण्याचा विचार करा. बरोबर. तर मी आत्ता तू म्हणलीस तसंच की स्टार्टअप जर असेल तर त्यांच्या बिझनेस आयडिया त्यांनी कशा तपासून पाहिल्या पाहिजेत किंवा जोखल्या पाहिजेत? आयडिया ना खूप महत्वाची आहे. म्हणजे तू अगदी बुल्स आय हिट केलाय आता. सो आयडिया आपली नक्की काय आहे, म्हणजे आपण काय करतोय ह्याची पूर्ण जाणीव असली पाहिजे. कसं करणार आहे हा प्रश्न पुढचा, पण आधी मी काय करतोय. तर समजून घेतलं पाहिजे की हे सहज होतंय का, म्हणजे मार्केटमध्ये डिमांड अजून क्रिएटच झाली नाहीये आणि आपण एखादी गोष्ट आणतोय का, त्यासाठी मार्केट रेडीच आहे का नाहीये, हे सगळं तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे बरेचदा असं असतं की दूरदृष्टी असते बिझनेस फाउंडर्सना, पण ते करण्यासाठी मार्केट रेडीच नसतं. म्हणजे जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी एक जण माझ्याकडे आले होते आणि म्हणाले की मी जागोजागी इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन ओपन करणार आहे आणि त्याच्यासाठीचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन वगैरे त्यांनी सगळं आणलं होतं. मी म्हटलं तुमची आयडिया अतिशय सुंदर आहे आणि आज नाही पण उद्या त्याची गरज नक्की आहे हे मला समजतंय, पण आज या गोष्टी करण्यासाठी, या इन्व्हेस्टमेंट्सवर रिटर्न मिळवण्यासाठी मार्केट रेडी नाहीये. राईट. त्याचा राईट टायमिंग पण महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे ते समजून घ्या. म्हणजे तुम्ही खूप हुशार असाल, आयडिया खूप चांगली असेल, पण टायमिंग पण महत्वाचं आहे आयडियाचं. त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट ती अशी की तुमचं रिसोर्सेस, म्हणजे तुम्हाला जे काही संसाधनं लागणार आहेत ती अवेलेबल आहेत ना. म्हणजे आपण एखादी गोष्ट करतोय पण ते रिसोर्सेसच नाही आहेत त्याचे, ते आधी बघा. म्हणजे तुम्ही बिझनेस आयडिया टायमिंग सगळं मस्त आहे, पण तुम्हाला जर त्याचे रिसोर्सेस मिळाले नाहीत तर कसं होणार. सो त्याचाही विचार करा. म्हणजे यूट्यूब जेव्हा खूप फेमस नव्हतं तेव्हा जे एक्सपर्ट्स होते त्याच्यामधले किंवा जे इन्फ्लुएन्सर्स होते ते तेव्हा सुद्धा चांगलेच होते. म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे कंटेंट होता, सगळं होतं, पण रिसोर्सच नव्हतं ज्याच्यामुळे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू. बरोबर. म्हणजे मला वाटतं की हाय स्पीड इंटरनेट नव्हतं किंवा या सगळ्या गोष्टी आल्यामुळे सोशल मीडिया जे बूम झालेलं दिसतंय ते त्यानंतरच आहे. म्हणजे गेल्या एक 5-6 वर्षातलं आणि विशेषतः कोरोना नंतर झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या आधी म्हणजे 10 वर्षांपूर्वी युट्यूब करत असणारा माणूस आणि आज करणारा यात खूप फरक आहे. नक्कीच. आणि एक गोष्ट मी सांगेन की ग्राहकांची पण पसंती समजून घ्या, फीडबॅक सिस्टम्स घ्या. म्हणजे तुम्ही बनवताय, रिसोर्स आहे, हे सगळं छान आहे, पण ग्राहकाला ते हवंय ना, म्हणजे त्याला ते आवडतंय ना, हे सुद्धा बघा. आणि हे सगळं करताना बरेचदा असं म्हणतात की तुम्ही हे बघा ते बघा सगळं म्हणताय, बघू कसं. तर आम्ही सांगतो की प्रोटोटाईप टेस्टिंग करा. म्हणजे आधी छोट्या स्केलवर लिमिटेड एडिशन असं सुरुवात करा. त्याला डिमांड किती आहे हे बघून घ्या. म्हणजे तुमचा पैसा, वेळ सगळंच कमी लागतं आणि आयडिया तपासून घेतली जाते. सो कमी पैशात आयडिया तपासली जाते तुमची आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की हां, हे प्रोडक्ट मार्केटसाठी फिट आहे. तुमचा वेगळेपणा त्याच्यात दिसतोय ना, कारण तुम्ही एकदा प्रोडक्ट लॉन्च केलं तर ते कॉपी होणार आहे. म्हणजे अगदी तसंच्या तसं होईल असं नाही. तुम्ही प्रोटेक्शन तुमच्यासाठी वेगवेगळे लॉज देतील तुम्हाला, पण तशासारखे सबस्टिट्यूट्स येऊ शकतात. सो तुम्ही ठळकपणे तुमचं स्पेशलायझेशन काय आहे ते पहिल्यापासून त्याच्यात नमूद करा, त्याच्यात ते ठेवा आणि ते आहे ना हे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता तू जो मुद्दा म्हटलास तो, आणि जो फार महत्त्वाचा आहे की पहिल्या वर्षीच सोशल मीडिया प्रेझेन्स तुमचा आहे ना तो बघा. त्याच्यासाठी पैसेच खर्च केले पाहिजेत असं नाही, फ्री प्लॅटफॉर्म सुद्धा आहे, पण ते इफेक्टिव्हली वापरले पाहिजेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह नाही, त्यामुळे मी बिझनेस सुरू केला तरी माझा बिझनेसचा अकाउंटही नसेल त्याच्यावर, तर हा अप्रोच आजच्या जगात योग्य नाहीये. पुढे जाऊया आपण की कस्टमर ॲक्विजिशन टार्गेट्स याच्याविषयी तू काही पॉइंट्स बोललीस या आधीच्या ह्याच्यात, पण तरीही पहिल्या वर्षीसाठी वास्तवदर्शी कस्टमर ॲक्विजिशन टार्गेट्स नेमकी काय असावीत?
निरंजन ह्याच्यासाठी ना फॉर्म्युला मागतात माझ्याकडे सरळ, की अरे हा बिझनेस आहे, हा प्रोजेक्ट प्लॅन आहे, हे सगळं असं नंबर्स मला एक्सेल शीट्स वगैरे दिले जातात आणि सांगतात की मॅडम किती कस्टमर आहेत जे मला पहिल्या वर्षी मिळाले पाहिजेत. तर मी त्यांना सांगते की ह्याचा फॉर्म्युला नाहीये, पण ब्रेक इव्हन पॉइंट काढून आपण किती सेल झाला पाहिजे इथपर्यंत येतो. ओके. आणि मग त्याचा आपण साधारण अंदाज घेऊन की पर ऑर्डर किती, साधारण मिनिमम ऑर्डर किती असेल कस्टमर, त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो. पण आत्तापर्यंतच्या अनुभवावरनं मी असं सांगू शकते की निरंजन, तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे तुम्ही B2B आहात का B2C आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता कस्टमर याचा अर्थ पेईंग कस्टमर, म्हणजे टॅक्स कन्सल्टंट आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला त्याने सुरुवात केली, पहिलं वर्ष आहे आणि 50 रिटर्न आले मान्य, पण त्यातले 30 रिटर्न फॅमिलीमधले, तर त्यांना मोजून उपयोग नाही. कारण उलट त्यांची कॉस्ट आहे तुमच्यावर, पण तुम्ही कॉस्ट तर पे करताय, पण तुम्हाला त्याच्यातनं पैसे मिळतीलच अशी शक्यता नाही. त्यामुळे कस्टमर म्हणजे पेईंग कस्टमर, की जे तुम्हाला व्यवस्थित पे करणार आहेत. आता B2B मध्ये तुम्ही असाल, म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस दुसऱ्या बिझनेसला विक्री करत असेल, तर तुमचं सायकल हे जरा गुंतागुंतीचे असण्याची शक्यता आहे. ते मोठं असेल, म्हणजे बल्क ऑर्डर्स असतील त्याच्यामध्ये, ते जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे तेवढी प्रोडक्शन कपॅसिटी आहे का. म्हणजे माझे रिसोर्सेस, माझ्या सेटअप्स, माझे ऑपरेशन्स हे सगळं त्याच्यासाठी रेडी आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, हे जे कस्टमर असतात त्यांच्या गरजा एक्झॅक्टली समजून घेणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. तर त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आम्ही असं म्हणतो की पहिल्या 4-5 महिन्यामध्ये 20 तरी कस्टमर, B2B तुम्ही असाल तर 20 तरी कस्टमर जे पेईंग आहेत, पेईंग कस्टमर्स, ते तुमच्याकडे असले पाहिजेत. आता दुसरा सेगमेंट आहे B2C, म्हणजे बिझनेस जेव्हा डायरेक्ट कस्टमरला सेल करतो तेव्हा हे सायकल आहे ना छोटं असू शकतं आणि त्याच्यामध्ये ना 1 to 1 कनेक्ट फार महत्त्वाचे आहेत, की माझा एंड कस्टमर कोण आहे हे समजलं पाहिजे. कस्टमरचे फीडबॅक घेणं महत्त्वाचं आहे. अट्रॅक्टिव्ह ऑफर्स म्हणजे डिस्काउंट्स, काहीतरी स्कीम, कॉम्बिनेशन्स असं करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना डिस्ट्रीब्युशन चॅनल स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सेल ऑर्डर आल्यानंतर ॲक्च्युअल गोष्ट त्या कस्टमरपर्यंत पोचायला, म्हणजे ॲक्च्युअल डिलिव्हरी, हा वेळ अतिशय क्रिटिकल. अशा B2C बिझनेसना आम्ही सांगतो की साधारण 4-5 महिन्यात तुम्ही 100 कस्टमर, म्हणजे 100 पेईंग कस्टमर्स तरी तुम्ही कन्वर्ट केले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये गणतं कुठे, तर हे टार्गेट सेट करताना ना नंबर्स इयरली असतात. सो ते मंथली कन्वर्ट करता आले पाहिजे, म्हणजे तुमचे इयरली नंबर्स तुम्ही पर मंथमध्ये कन्वर्ट करा. आता ते डिवायडेड बाय 12 असं असेल प्रत्येक वेळी, असं नाही. काही काही बिझनेस सीझनल आहे, म्हणजे हॉटेल्स वगैरे बिझनेसमध्ये दिवाळी, डिसेंबर, मे महिन्यात असतं, तर ह्या सीझनमध्ये वेटेज जास्त असणार आहे. सो बाकीचे ऑफ सीझन आहेत. सो तुमच्या बिझनेसचा पॅटर्न आधी समजून घ्या आणि मग तुमचे टार्गेट्स मंथली कन्वर्ट करा. त्यानंतर तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या की तुमचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स, तुमचे प्रोडक्शन, तुमचं जे काही क्वालिटी आहे ती तुम्ही मेंटेन करताय. कारण हाच कस्टमर एक दिवस कन्वर्ट होणार आहे, पुन्हा रिकन्वर्ट होणार आहे आणि ग्रेपवाईन कम्युनिकेशनप्रमाणे तुमचा गुडविल, तुमच्या बिझनेसबद्दल माहिती म्हणजे इकडे तिकडे सांगणार आहे त्यांच्या मित्रांना आणि तुम्हाला त्यातून नवीन कस्टमर मिळू शकणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी नंबर्स ठरवून ठेवा किती ग्राहक कन्वर्ट करायचे, पण स्वतःला आधी स्ट्रॉंग करा. राईट. म्हणजे आपली तयारी तेवढी आहे ना, म्हणजे 100 कस्टमर्स मला मिळवायचे आहेत, पण 100 कस्टमर केटर करण्याची माझी कपॅसिटी आहे ना, आणि जर नसेल तर ती कपॅसिटी बिल्डिंगही महत्त्वाची आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अर्पिता येतो की एक्सपेन्सेसचा. म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा बिझनेस रन करतोय, सगळ्याच गोष्टी नवीन असतात, तर खर्च तर होत असतात बिझनेस रन करताना, तर त्याच्यावर चेक हा वेळोवेळी कसा ठेवायला पाहिजे? निरंजन, हा ना इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याचं जर क्लिअरिटी असेल की काय खर्च करणार आहे मी पहिल्या वर्षी, तर जो फाउंडर मेंबर आहे तो दुसऱ्या वर्षी चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतो. कारण पहिलं वर्ष त्याच्या कंट्रोलमध्ये होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्याचं धोरण ठरवणं की काय खर्च मी करणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये खर्च करताना हे नीट समजलं पाहिजे की काय गरज आहे आणि काय इच्छा आहे. ओके. म्हणजे नीड आणि वॉन्ट. आता ह्याच्यामध्ये मला खूप सुंदर ऑफिस हवंय, मग मी एकदम मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घेणार वगैरे, खर्चिक गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
यामध्ये आपण असा ऑप्शन घेऊ शकतो की नाही, मला अगदी मोक्याचे ठिकाणच पाहिजे, माझ्या बिझनेससाठी नेसेसिटी आहे ती, तर मग मी रेंटवर घेईन. बरोबर. मी आउटसोर्सिंगचा ऑप्शन पण विचार करू शकते जेव्हा लेबर किंवा सॅलरी किंवा प्रोग्रामर्स अशा गोष्टी मला हव्यात तेव्हा. सो माझा खर्च आटोक्यात ठेवणं हे माझं ध्येय असलं पाहिजे पहिल्या वर्षी, आणि माझ्या गरजा समजून त्या गरजांवरच मी पैसे खर्च करणार, हे पहिली गोष्ट असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्याची पण प्रायोरिटी ठरवायला पाहिजे की ए प्रायोरिटी कशाची आहे आणि मग लिस्ट प्रायोरिटी कशाची आहे, म्हणजे सगळ्यात जास्त गरजेचं त्याच्यावर मी पहिल्यांदा खर्च करणार. त्याच्यामुळे माझा फंड जो आहे, जो काही मी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये बिझनेससाठी आणते किंवा वाया लोन किंवा फ्रेंड्सकडून मिळवते, तो पैसा गरजेप्रमाणेच वापरला जातो. आणि त्याचं जे प्रेशर आहे की अरे खूप खर्च झाला, आता मला नवीन 20 कस्टमर आणलेच पाहिजेत, भले ते ब्रेक इव्हनवर असू देत, त्याच्यातनं प्रॉफिट होऊन नाही झाला तरी चालेल, हे जे प्रेशर आहे ते बिल्टच होत नाही. करेक्ट. आता हा भाग झाला कागदोपत्री, म्हणजे मी कागदावर सगळं ठरवलं, गरजा प्रायोरिटायझेशन केलं, सगळं केलं, पण ते पालन पण केलं पाहिजे. माझ्याकडे आउटफ्लो होत असताना मी जनरली असं सांगते की हा प्रश्न विचारा स्वतःला की हा खर्च नाही केला तर काय होईल, आणि ह्याचं जर उत्तर तुम्हाला असं येत असेल की नाही हे करू शकतो ते करू शकतो, तर तो खर्च नाही करायचा आहे आपल्याला. म्हणजे हे पर्सनल लाईफसाठी पण ऍप्लिकेबल आहे, कारण शॉपिंग करताना आपण अगदी घ्यायला जातो एक ड्रेस आणि घेऊन येतो 4. त्यावेळी असंच विचारतो आपण की अरे हे नाही घेतलं तर काय होईल. करेक्ट. सो तो प्रश्न बिझनेसमध्ये अतिशय क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर जिथे कुठे खर्च करणार आहात तिथे स्मार्टपणे खर्च करा, म्हणजे जो काही खर्च तुम्ही करताय त्याच्यातनं येणारा आउटपुट तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे आता सोशल मीडियाचा विषय झाला तर समजा कॅम्पेन काहीतरी करते, तर जनरल कॅम्पेनमधनं काय मिळणार आहे मला, त्याच्याऐवजी जर असं असेल की टार्गेट कॅम्पेन केलं, टार्गेटेड कॅम्पेन, तर त्याच्यातनं काय मिळणार आहे, आणि त्याच्यातनं असं दिसलं की टार्गेटेड कॅम्पेन करणं जास्त महत्त्वाचं आहे, जास्त फायद्याचं आहे, तर मग मी टार्गेटेड कॅम्पेन करणार. सो त्याच्यात पण ऑप्शन्स चेक करा, अभ्यास करा, मदत घ्या, योग्य वेळी आउटसोर्स करा, योग्य व्यक्तीला आउटसोर्स करा. आणि हे सगळं करतोय आपण, म्हणजे प्लॅन केला, ॲक्च्युअल स्पेंडिंग सुरू आहे, तर ह्याचा वेळोवेळी रिव्ह्यू पण घ्या की मी ठरवलेल्या गोष्टी तशाच चालल्यात ना. सो ते सगळं महत्त्वाचं आहे. तू 2-3 महत्त्वाचे मुद्दे म्हणलीस की पहिल्या वर्षात खर्च करताना थोडासा फ्रुगल किंवा मिनिमलिस्ट अप्रोच असलेला जास्ती बेटर आहे, आणि वेळोवेळी त्याचा रिव्ह्यू पण घेतला पाहिजे की जे चालू आहे ते आपण जसं ठरवलं तसं चालू आहे ना नेमकं. सोबत जेव्हा बिझनेस या पहिल्या वर्षाचं काय म्हणू आपण की सगळी आव्हानं झेलून दुसऱ्या वर्षाचं एंटर करतो, तर तेव्हा दुसऱ्या वर्षाचा फोकस हा बदलणं अपेक्षित असतं का, तो नेमका कसा असायला पाहिजे? म्हणजे निरंजन तू म्हणतो तसंच असायला पाहिजे की पहिल्या वर्षातली सगळी आव्हानं पार केल्यानंतर तुम्ही आता मॅच्युअर झालात, म्हणजे तुम्हाला बिझनेस सगळा समजतो का, तर नाही, तो अजून तुम्हाला समजणार आहे आणि ती प्रोसेस ऑनगोईंग आहे. कुठलाही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की आता मला समजलं. त्यामुळे ती लर्निंग प्रोसेस आहे, पण एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केला. तुम्ही 360 दिवस व्यवस्थित पूर्णपणे सगळ्या आव्हानांचा सामना करत आज दुसऱ्या वर्षात पदार्पण केलंय. आता या वर्षी बरेचदा बिझनेसमॅन असं करतात की आता मी स्केल करणार, मी वाढवणार, आता मी आतापर्यंत मी 100 कस्टमरना हँडल करत होतो, आता मी दुसऱ्या वर्षी आता मला सगळं समजलंय, मी 1000 कस्टमरना आता सर्व्ह करणार. तर स्केल करण्याकडे लक्ष न देता ग्रोथकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे माझा व्यवसाय वाढ कशी होईल हे महत्त्वाचं आहे. स्केल कधी करू, तर आपण पुढच्या टप्प्यांमध्ये करूया. आधी आपल्या स्वतःला स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जो बिझनेस करतोय त्याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त विश्वास निर्माण व्हावा, आपण स्पष्टपणे गोष्टी मांडता याव्यात, हे दुसऱ्या वर्षाचं टार्गेट असावं. म्हणजे मी जे काही करतेय त्याबद्दल मला कॉन्फिडन्स आहे आणि तो वाढत जातोय, हे महत्त्वाचं. नाहीतर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी भाषा अशी असते बरेच जणांची की उगाच हा बिझनेस केला, दुसरी आयडिया चांगली होती. हो, मी असं होतं की कारण पहिलं वर्ष एकदा पार केलं की असं वाटतं की आता समजायला लागले सगळं, आणि मग फोकस हलतो. नेमकं काय होतं, स्केल अप करण्याकडे लक्ष देतात. म्हणजे बरेच प्लॅटफॉर्मवर असं बघतो आपण की बिझनेसचे काहीतरी प्रेझेंटेशन्स असतात आणि मग त्यांनी स्केल केलं म्हणून त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळाली, सो आता मी स्केल करणार. तिथे कुठेतरी गणतं. स्केल करायला पाहिजे का, तर हो, पण आधी तुम्ही स्ट्रॉंग असला पाहिजे.
बरोबर. तर स्ट्रॉंग करण्यासाठी काम करायचंय ते दुसऱ्या वर्षी. आपण हळू जाऊया, हम्म, म्हणजे संथ नाही म्हणते मी, हम्म, हम्म, सावकाश जाऊया, पण आपण ग्रो होऊया, स्वतःला स्ट्रॉंग करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर जो काही तुम्ही आयडिया किंवा जो काही तुम्ही बिझनेस करताय, तो अधिक अधिक चांगला कसा करता येईल, हम्म. म्हणजे त्याचे ऑपरेशन स्ट्रॉंग कसे करता येईल. माझ्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, म्हणजे मला समजा ए गोष्टीपासून बी गोष्ट तयार करायची आहे, तर त्या जास्तीत जास्त इकॉनॉमिकल कसं करता येईल, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का, अजून इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, तर तेवढीही स्टेप नाही पुढे जायचं आहे आपल्याला. हं. अजून सुद्धा आपण खर्च विचार करूनच करणार आहे, पण आपण निदान त्याचा विचार करायला सुरुवात करणार आहे. त्याच्यामध्ये एक क्लासिक एक्झाम्पल माझ्या एका माहितीतच झालंय. एक क्लासिक एक्झाम्पल मी तुला सांगेन ह्याच्याबद्दल. तर सॉफ्टवेअर कंपनी ओपन केली. फाउंडर्स होते 3 जण त्यांनी. आणि मग पहिलं वर्ष सगळं आव्हानं वगैरे सगळी त्यांनी पार केली पहिल्या वर्षातली. त्यांना असं वाटलं की आता प्रोग्रामिंग समजलंय आणि क्लायंट अक्वायर कसा करायचा तेही समजलंय. म्हणून त्यांनी काय केलं, तर मी म्हटलं तसं की मल्टिपल क्लायंट्स हँडल करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तेवढे हँडल करण्यासाठी क्विक हायरिंग केलं. खूप लोकांना एकावेळी एम्प्लॉईज हं. घेतले, त्यांनी अक्वायर केले. आणि तिसरं महत्त्वाचं, त्यांनी सोशल मीडियावर खूप हेवी ॲडव्हर्टाइजमेंट केले. बर. याचा परिणाम असा झाला की क्लायंट ॲक्विजिशन वाढलं त्यांचं. म्हणजे हं. ते शॉर्ट टर्मसाठी खूप रोजी पिक्चर होतं की अरे मी 3 महिन्यात 20% क्लायंट अक्वायर केले नवीन. हं. हे खूप छान असतं ऐकायला, पण टिकवणं हे महत्त्वाचं आहे. कारण ते करू नाही शकले ते, कारण त्यांचा स्टाफ फुल ट्रेंड नव्हता, त्यांच्या SOP स्ट्रॉंग नव्हत्या, ऑपरेशन्स त्यांचे खूप स्ट्रॉंग नव्हते. सो मी असं सजेस्ट करेन की तुम्ही दुसऱ्या वर्षी ग्रोथवर फोकस करा, स्केलिंगवर नाही. ग्रोथ म्हणजे काय, तुमचा जो क्लायंट आहे त्याच्याबरोबर चांगलं रिलेशनशिप मेंटेन करा. त्यांच्याकडनंच रिपीट बिझनेस काही येतोय का बघा. तुमची जी प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी चांगली आहे ना, ती मेंटेन करता येते आणि ती इम्प्रूव्ह करता येते ना बघा. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहेत त्यांचे स्किल सेट डेव्हलपमेंटसाठी काही प्रयत्न करता येईल का, आणि तो कसा करूया याबद्दल विचार करा. सो हं, हं. ग्रोथ हे दुसऱ्या वर्षाचं टार्गेट असलं पाहिजे. ओके. दुसऱ्या वर्षात तर तू म्हणलीस की स्केलअपच्या नादात काय होऊ शकतं, तर इथे परत मुद्दा येतो की अनप्लॅन्ड एक्सपेन्सेसचा. तर अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस जर झाली दुसऱ्या वर्षात, तर कोणत्या आव्हानांना व्यवसायाला तोंड द्यावं लागू शकतं? निरंजन, 16वं वर्ष धोक्याचं. तसं दुसरं वर्ष धोक्याचं असतं बिझनेसना. बर. आपल्याला अचानक वाटायला लागतं की अरे पहिलं वर्ष काय मस्त गेलं. ऍक्च्युअली होतं असं. त्यामुळे दुसऱ्या वर्षी आता मला सगळं समजतंय, या हम्म. नादातनं आपण बरेच चुकीचे निर्णय घेतो आणि बरेच खर्च असे करतो की जे गरज नसते, पण हम्म. मला इच्छा असते म्हणून मी केलेले असतात. ओके. इच्छेला थारा नाही, म्हणजे इच्छेला स्पेस नाही आपल्या बिझनेसमध्ये. हे महत्वाचं आहे. म्हणजे मला आवडतं, मला हे पाहिजे असं नको, गरज आहे का हे महत्वाचं. त्यामुळे तुम्ही फोकस जो आहे ना, तो हा ठेवा की हा खर्च किंवा ही गोष्ट केल्यामुळे मला नक्की रिटर्न्स काय मिळणार आहेत. ओके. हे महत्वाचं. या समजा त्याच्यातनं असं वाटलं की नाही हे गरजेचं आहे, मग त्याचा कॅश फ्लोवर काय परिणाम होणार आहे हम्म. ते बघा. तो परिणाम जो होणार आहे, तो जो काही कॅश फ्लो तुमचा होणार आहे, तो बिझनेसला तो झेलू शकेल अशी तयारी आहे का बिझनेसची, तेवढी ताकद आहे का, त्याचा बजेटवर काही ताण येणार आहे का, तो अनप्लॅन्ड आहे का. तर याचा अर्थ त्याचा विचार केला नव्हता, त्याचा आता विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी जागा तयार केली पाहिजे. मग इतर खर्च कमी करून तो करायचा का. हम्म. दीर्घकालीन नियोजनात अनप्लॅन्ड एक्सपेन्सेसला जागा नाही, म्हणजे त्यासाठी आपण प्रो नसलं पाहिजे. याचा अर्थ अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस करायचे नाही का, तर कधी कधी काही डिसिजन घ्यायला लागतात जे प्लॅनमध्ये नव्हते, पण सिच्युएशन आहे किंवा काही गरज आहे त्यामुळे आपण करतो. तर मग का गरज आहे आणि कुठल्या गोष्टी आपण कमी करून तिथे जागा करून द्यायची हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या गोष्टी केल्यामुळे, हे खर्च केल्यामुळे आत्मविश्वासावर काय परिणाम होणार आहे, बिझनेसमध्ये रन करण्यासाठी जो काही कॉन्फिडन्स लागतो त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का, म्हणजे पॉझिटिव्ह होणार आहे का निगेटिव्ह, त्याचा पण विचार केला पाहिजे. आता काय मेकॅनिझम थ्रू अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस करायचे यासाठी तयारी असली पाहिजे का, तर कधी कधी करावे लागतात. त्यासाठी तुम्ही इमर्जन्सी फंड तयार करा. हम्म. बिझनेसमध्ये जे रिझर्व्ज असतात
त्याला एका ठिकाणी साठवा आणि ते या कारणासाठी वापरले जातील हे तुम्ही स्पष्ट तुमच्या SOPsमध्ये तुमच्या मॅनेजमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर फायनान्शियल रिव्ह्यू नियमित घ्या. म्हणजे आपण इतके पॉडकास्ट केले, आपण एकच गोष्ट म्हणतोय की तुमचे फायनान्स तुम्ही स्ट्रॉंग करा आणि त्याचे रिव्ह्यू घ्या. राईट. हे खूप क्रिटिकल आहे. आणि बजेटवर कंट्रोल, म्हणजे जे काही बजेट तुम्ही आखलंय त्याच्यावर तुमचे कंट्रोल असले पाहिजेत. आणि तरीसुद्धा परिस्थितीमुळे कधी कधी हे एक्सपेन्सेस करावे लागतात, तेव्हा नीट धोरणात्मक विचार म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन करून ते खर्च करा पुन्हा. राईट. आता आपण तिसऱ्या वर्षाकडे येऊया की तिसऱ्या वर्षाचा विचार करता टीम बिल्डिंग हे महत्त्वाचं ठरतं. म्हणजे तिसऱ्या वर्षी नवीन एम्प्लॉईज किंवा एक्सपान्शन याचा विचार केला पाहिजे. निरंजन, हा ना एकदम राईट अप्रोच आहे. म्हणजे पहिल्या वर्षी आपण काही आव्हानांचा पहिल्यांदा सामना करत असतो. दुसऱ्या वर्षी आपण ग्रोथवर आणि इंटरनल प्रोसेसेस स्ट्रॉंग करण्यासाठी फोकस करतो. आता याचा अर्थ असा आहे की मी सेट आहे बिझनेस करण्यासाठी आणि मी अजून सुद्धा म्हणणार नाही की स्केल करा. मी अजून म्हणेन की ग्रोथ फेजमध्येच आहोत आपण. पण आता तो ग्रोथ जो आहे तो टीम ग्रोथ आहे. म्हणजे इंटरनल कंट्रोल, माझा बिझनेस हे सगळं ठीक आहे, पण माझी टीम पण स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता तुम्ही हायर करा एम्प्लॉईज, याचा अर्थ उद्या जाऊन 100 एम्प्लॉई हायर नाही करायचे. पुन्हा गरज महत्वाची, किती गरजेचे आहेत, कोणत्या लेवलचे हवेत, त्यांनाच हळूहळू हायर करायला सुरुवात करायची. ओके. म्हणजे आपली जी टीम असणार आहे त्यात नेमके कोण असायला पाहिजेत, म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन कसं असायला पाहिजे, त्यांना कोणतं काम दिलं जाणार आहे आणि त्यांच्या अंडर कोण असायला पाहिजे, ह्याचा सगळ्याचा एक चार्टच असला पाहिजे. आणि तो चार्ट तुम्ही सतत डोळ्यासमोर ठेवून हायरिंग केलं पाहिजे. जो कोणी टीम मेंबर तुमच्यामध्ये ॲड होणार आहे त्याला तुमच्या बिझनेसचे गोल नीट समजतायत ना, आणि ते समजून त्याचे स्किलसेट त्याच्यासाठी वापरता येत आहेत ना, हे नक्की तुम्ही त्या व्यक्तीकडनं पण समजून घ्या आणि तुम्ही पण ते नीट समजूनच हायर करा. स्ट्रॉंग टीम बिल्ड करणं हे तिसऱ्या वर्षाचं गोल तुम्ही ठेवू शकता, कारण ही टीमच तुम्हाला पुढे स्केलअप करण्यासाठी मदत करणार आहे. हेच टीम मेंबर आज फ्रेशर असतील, उद्या जाऊन ते टीम लीडर्स आणि मग नंतर डिपार्टमेंट हेड्स होणार आहेत. राईट. आणि त्यांना जास्तीत जास्त टिकवून ठेवणं हे तुमचं गोल असलं पाहिजे. म्हणजे सतत एम्प्लॉईज बदलतायत हे कुठल्याही ऑर्गनायझेशनसाठी चांगलं नाही. त्यामुळे काही एम्प्लॉई जे गरजेचे आहेत, योग्य आहेत, त्यांना टिकवून ठेवता तुम्हाला आलं पाहिजे. लक्ष टीम बिल्डिंग हेच असावं तिसऱ्या वर्षीचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे ऑपरेशन्स तुम्ही सोपे करत जाणार आहात. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समजावून सांगायला लागणार नाहीये आणि तुम्ही तुमचं लक्ष मेन बिझनेसकडे फोकस करू शकणार आहात. म्हणजे एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, अलोन वी कॅन डू सो लिटिल, टुगेदर वी कॅन डू सो मच. त्यामुळे ग्रोथ हे ना तिसऱ्या वर्षाचं टार्गेट आहेच, पण आता आपण आपली दृष्टी स्केल करण्यासाठी करतोय. म्हणजे स्केलअप करणार आहे का, तर बहुतेक नाही किंवा नाहीच म्हणेन मी. पण अजून 3 वर्षांनी 4 वर्षांनी जेव्हा स्केल करण्यासाठी योग्य टायमिंग असेल आणि तयारी असेल, तेव्हा हीच टीम मला मदत करणार आहे. आणि त्यांना मी आज हायर केल्यामुळे आमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग असणार आहे, आमच्या व्हॅल्यूज कॉमनली शेअर होणार आहेत, त्यांना माहीत असणार आहे की मला काय पाहिजे आणि बिझनेसला काय पाहिजे. सो टीम बिल्डिंग हे महत्वाचं आहे तिसऱ्या वर्षासाठी. परफेक्ट. सो मग तिसऱ्या वर्षी विस्ताराचा विचार करताना व्यवसायांनी कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य हे द्यायला हवं? ओके, आता तिसऱ्या वर्षी स्केल करायचं असं आपण म्हणतोय. जर असं स्केल करायचंच असेल, म्हणजे काही काही बिझनेस तिसऱ्या वर्षी स्केलअप करतात. राईट. नाही, तू आत्ता जे म्हणलीस की तिसऱ्या वर्षी ऍक्च्युअली स्केलअप करण्याचा विचार न करता ग्रोथ फेजमध्येच राहायला पाहिजे, पण एखादा बिझनेस असा असेल की ज्याचं तिसऱ्या वर्षी तो तेवढा कॉन्फिडन्स आहे की तेवढं अचीव्ह केलं आणि स्केलअप ते करू शकतात, तर काय हा मुद्दा आहे परत? नक्कीच. म्हणजे पहिली 2 वर्ष किती छान जात आहेत, किती तुम्ही काम करताय यावर तिसरं वर्ष अवलंबून आहे. स्केलअप करू शकतो का, तर बिझनेस तयार असेल पूर्णपणे, म्हणजे मॅच्युअर असेल तर स्केलअप करू शकतो आपण. म्हणजे आईस्क्रीम करायला घेतलंय आणि फ्रीझरमध्ये 15 मिनिटं ठेवल्यानंतर ते मिळणार नाही आपल्याला. सो त्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ दिल्यानंतर ते तयारच आहे. तर स्केलअप करण्यासाठी तयार आहे का ते तुम्ही ठरवा. पण स्केलअप करायचंच आहे तर मग काय असायला पाहिजे, तर प्राधान्य सगळ्यात महत्त्वाचं हे असायला पाहिजे की तुमची जो काही बेस आहे किंवा जो काही तुमचा पाया आहे व्यवसायाचा तो स्ट्रॉंग आहे ना. म्हणजे द बिगर द ड्रीम
द मोर इम्पॉर्टंट द टीम. म्हणजे तुमचे जे काही टीम मेंबर्स आहेत ते पण तेवढे स्ट्रॉंग आहेत ना, तेवढे स्किल्ड आहेत ना, त्याच क्वालिटीचं प्रोडक्शन करतायत ना, हे महत्त्वाचं. म्हणजे तुमचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे, तुमची टीम मजबूत असली पाहिजे, म्हणजे तिचं स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर सुसंगती असली पाहिजे. म्हणजे बेस, बिझनेस आणि टीम हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आउटपुट चांगल्या पद्धतीने देऊ शकता. जबाबदाऱ्या योग्य व्यक्तीकडे, योग्य टीम मेंबरकडे तुम्हाला सोपवता आल्या पाहिजेत आणि विस्तार करण्यासाठी म्हणजे स्केलअप करण्यासाठी त्यामध्ये जी आव्हानं आहेत ती समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी टीम. सो तेवढं डेलिगेशन ऑफ वर्कचं लेवल, तेवढी तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे की काय डेलिगेट करायचं आणि काय आपण करायचं, तेवढी समज निर्माण झालेली असली पाहिजे. आणि वाढ जी आहे ती शाश्वत असली पाहिजे. म्हणजे लक्ष तर असं असलं पाहिजे की हां, माझं कंटिन्युअस ग्रोथ होणार आहे, राईट. मी लॉंग टर्मसाठी विचार करणार आहे. कंटिन्युअस ग्रोथमध्ये जे कस्टमर आपण ॲक्वायर करतोय ते टिकतायत ना, हे पण एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो. हो हो, नक्कीच. म्हणजे तो रादर प्रायोरिटी त्याची जर ठरवली तर पहिला क्रायटेरिया तो असायला पाहिजे. सो तुमची स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे आणि हे सगळं शॉर्ट टर्मसाठी नाही विचार करायचा आहे, लॉंग टर्मसाठी. म्हणजे यावर्षी स्केल केलं, नको पुढल्या वर्षी आता कंटाळा आला, असं नाही चालणार. स्केल करायला सुरुवात केलं की स्केलच्या आपण रेसमध्ये सुरुवात झाली आपली. आता आपण पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर जाणार आहे. त्याच्या स्टेप्स खूप आहेत. म्हणजे मार्केट स्केल करू शकतो, कस्टमर बेस, प्रॉडक्ट बेस, त्याच्या पर्याय खूप आहेत. पण आता आपण स्केलिंगमध्ये आलोय. राईट. सो स्केल करताना पूर्ण विचार करा की अजून वेळ द्यायचा आहे का नाही. कारण मी असं बघितलंय की तिसऱ्या वर्षी, दुसऱ्या वर्षी स्केलअप करायला लागतात आणि बिझनेस वाइंडअप करायला लागतात आम्हाला 5व्या वर्षी. बापरे. सो स्केलअप करायला खूप ते अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे ते दुरून कारण ते आजचा जमानाच फ्रँचायझी मॉडेल आणि एकातनं 10 कसं होईल हेच करण्याचं आहे. आणि एकाने तू म्हणलीस तसं ते योग्यही आहे, पण त्याला योग्य वेळ देऊन ते केलं पाहिजे. नक्की. म्हणजे एकदम नेहमीच्या आणि माहितीतलं उदाहरण म्हणजे झाडं जेव्हा वाढतात, मी मोठा वृक्ष म्हणते, तर तेव्हा ना ते सुरुवातीचे काही वर्ष त्यांचा मुळं म्हणजे त्यांचा जो बेस आहे तो वाढवतात आणि मग त्यांचा फांद्या किंवा उंची असा सगळा विस्तार करतात. जर ते स्ट्रॉंग नसेल बेस तर झाड उन्मळून पडेल. बरोबर. तसंच आहे बिझनेसचं की स्केल खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि आपल्याला वाटतं की आता स्केलिंगच, मला इन्व्हेस्टमेंट हवी आहे, मला कस्टमर वाढवायचा आहे, माझं नाव पाहिजे सगळीकडे, लोकांचं पहिलं चॉईस म्हणजे माझंच नाव निघालं पाहिजे. तर ते सगळं छान आहे, म्हणजे ते एम खूपच चांगलं आहे. पण त्याची ही योग्य वेळ आहे का आणि मी त्यासाठी तयार आहे का हे महत्त्वाचं आहे. सो प्राधान्य ठरवताना तुम्ही नीट तुमची पडताळणी करा. तुम्ही क्वालिफाय होताय ना, सगळे क्रायटेरिया तुम्ही पास होताय ना ते बघा आणि मगच स्केलिंगसाठी विचार करा. मला वाटतं अर्पिता हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, विशेषतः जे नवीन बिझनेसचा विचार करतायत किंवा ज्यांनी नुकताच सुरू केला आहे आणि पहिलंच वर्ष आहे किंवा जस्ट दुसऱ्या तिसऱ्या वर्षात एंटर केलेला आहे किंवा अगदी जे 5-10 वर्ष बिझनेस करतात त्यांनाही एक ओव्हरव्ह्यू म्हणून हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. किंवा ते जर नवीन कुठला बिझनेस सुरू करायचा विचार करत असतील तर मला असं वाटतंय की हा विषय आपण घेतला, हे टायमिंग हे अगदी परफेक्ट ठरलेला आहे. नक्कीच. म्हणजे निरंजन, हा पहिले 1000 दिवस व्यवसायाचे, पहिले 1000 दिवस एखाद्या मार्केटचे किंवा एखाद्या प्रोडक्टचे किंवा नवीन लॉन्च करताय, या सगळ्यांसाठी ते 1000 दिवस महत्त्वाचे आहेत. अगदीच. सगळ्या लिस्नर्सने अपील आहे की हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये नक्की याची लिंक शेअर करा. बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड आपण दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज करत असतो. सो तुमच्या डोक्यातही नवीन कुठले विषय असतील किंवा शंका असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता किंवा बिझनेसची बाराखडी @gmail.com या मेलवरही तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.